माजी राज्यमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी जवळपास 5,500 कोटी रुपये विकास निधी इंदापूर तालुक्यासाठी आणला। मात्र यातील किती निधी इंदापूर येथील जनतेच्या कामी आला यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। त्याचे कारणही कसे आहे? कारण इंदापूर शहरात तब्बल 17 कोटी रुपये खर्च करून न्यायालयाची इमारत बांधण्यात आलेली आहे। या इमारतीसमोरील ज्या फरशा म्हणजेच टाइल्स लावण्यात आलेल्या आहेत, त्या टाइल्स काही ठिकाणी गळून पडलेल्या आहेत, तर काही ठिकाणी त्या गळून पडू नयेत म्हणून त्यावरती चक्क खिळे ठोकण्यात आलेले आहेत। ही नामी शक्कल इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली आहे। ज्या ठिकाणाहून न्याय देण्याचे काम करण्यात येते अशा न्याय मंदिराच्या इमारतीमध्ये काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचं चर्चा इंदापूर शहरात रंगत आहे। त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या विकास कामांच्या दर्जावरती जनतेतून आता शंका उपस्थित केली जात आहे। कॅमेरामन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर।